ओबीसी आरक्षण बचाव समितीकडून उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना निवेदन सादर। जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी काल दिनांक जुलै 19 रोजी महाराष्ट्र राज्य ओबीसी आरक्षण बचाव समितीकडून उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर। दिलेल्या निवेदन म्हटले की गेल्या 7 दिवसापासून ओबीसी च्या मागण्यांसाठी वडीगोद्री तालुका अंबड येथे गेल्या 7 दिवसापासून ओबीसी च्या मागण्यांसाठी उपोषणास बसलेले लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी शासनाकडे सादर केलेल्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात। यासाठी जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील सर्व ओबीसी बांधव त्यांचे समर्थन करीत आहोत। 1. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नये। 2. लाखोच्या झालेल्या अवैध नोंदी तात्काळ रद्द कराव्यात व त्याची पडताळणी करावी। 3. ओबीसी ची जातीनिहाय जनगणना करावी। 4. मराठ्यांचे सगळे सोयरे बाबतचा निर्णय लागू करू नये। 5. सरसकट ओबीसी आरक्षण लागू करू नये। वरील मागण्या शासनाने तात्काळ मान्य कराव्यात व ओबीसी ना न्याय द्यावा, अन्यथा ओबीसी शांततेच्या मार्गाने आंदोलन करतील व त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील। निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य ओबीसी आरक्षण बचाव समिती तालुका अध्यक्ष ओमप्रकाश तायडे, विजय म्हसाळ, अनिल इंगळे, सुनील धनभर, अनिल भगत, प्रशांत भोपले, जयदेव वानखडे, प्रकाश तायडे, वसंत जाधव, रमेश ताडे, शिवरतन दाते यांच्यासह ओबीसी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। आणि त्यांना समर्थन म्हणून आम्ही जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातून सर्व ओबीसी त्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलं आहे। महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की ओबीसीच्या माध्यमातून ज्या काही मागण्या मागलेल्या आहेत आम्ही की यामध्ये मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात येऊ नये। लाखोचे ज्या अवैध नोंदी झालेल्या आहेत त्या तात्काळ रद्द करण्यात याव्या आणि त्याची पडताळणी करण्यात यावी। त्याच्यानंतर ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी। त्यांना त्यानंतर मराठ्यांची जी मागणी आहे की सरळ सगळे सोयरे म्हणून त्यात इन्व्हॉल्व करायचे ओबीसीमध्ये, ही मागणी आम्हाला अजिबात मान्य नाही आहे। कारण की सगळे सोयरे हे कुठल्याही नियमामध्ये बसत नाही आहे आणि त्याच्यासाठी जात पडताळणी जर केली तर ह्या नोंदी त्यामधून अवैध ठरण्यात येतील। यासाठी आम्ही सर्व जळगाव आणि संग्रामपूर तालुक्यातून सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी त्यांना वाघमारे आणि हाकेला समर्थन म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत। शासनाने ओबीसीच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्या, अन्यथा यानंतर जर आंदोलन झालं, ओबीसी जर पेटून उठला आणि आंदोलन जर केलं तर याच्यासाठी सर्वस्वी शासन जबाबदार राहील अशी आम्ही शासनाला विनंती करतो।